नमस्कार, मी प्रज्ञा मित्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आज आहे 16 ऑक्टोबर, अर्थात आज आहे जागतिक अन्न दिवस. आणि आपण पाहतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. याला ब्रह्माचं स्थान दिलेलं आहे, कारण आपला हा भारत देश कृषीप्रधान आहे आणि असंख्य शेतकरी आपली शेती करतायत, अन्नधान्य पिकवतात. सुजलाम सुफलाम आपला भारत देश आहे आणि या शेतकरी राजानं जे काही पिकवलेलं एवढं काबाड कष्ट तो करतो आणि एवढं आपलं धान्य पिकवत असतो. पण सर्वसामान्य पाहणं, आपल्या या सर्वसामान्य जी आजूबाजूला परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर विचार केला तर अन्नाची नासाडी असंख्य ठिकाणी होत असते आणि प्रत्येकजण ह्या अन्न नासाडी जी होते आहे तिथं कुठेतरी जागृत होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीचाच आजचा हा जागतिक अन्न दिवस स्पेशल शो खास तुमच्यासाठी. आज 16 ऑक्टोबर, जागतिक अन्न दिवस. आपल्या देशात दर मिनिटाला कुपोषणामुळं 2 बळी जातात. घरात इनमिन 3 माणसं असतानाही नको तितकं रांधून रात्री अन्न फेकून दिलं जातं. हॉटेलमधून पार्सल आणलं की घरातील पोळी भाजीकडं कोणी पाहती नाही. अन्नाची ही अशी किंमत केली जात आहे. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे 40% सडून किंवा सांडून वाया जाते. त्यामुळं अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. आता आपण पाहतो की अक्षतांचा वापर. लग्नात वधूवरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची परंपरा आहे. एकूण टाकलेल्या अक्षतांपैकी 10%च अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडतात. एका अभ्यास पाहणीनुसार एका लग्नामध्ये सरासरी 5 किलो तांदूळ अक्षतासाठी वापरला जातो. त्यासाठी फक्त अर्धा किलो तांदूळ वधूवरांच्या डोक्यावर पडतो. उर्वरित तांदूळ पायदळी तुडवला जातो. राज्यात सरासरी 1.5 लाख विवाह समारंभ होतात. सुमारे 6 लाख किलो तांदळाची नासाडी होते. परिस्थिती लक्षात घेऊन काही संस्था अक्षतांचे तांदूळ गोळा करून गरजू व्यक्तींना दान करतात. यानंतर लग्न सोहळा. आता लग्न सोहळा म्हणलं की लग्न सोहळ्यातील जेवणावळीचं स्वरूप बदलत आहे. आता पंक्तीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेनं घेतली आहे. ही पद्धती काही वाईट नाही, मात्र रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचवण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. या प्रकारामुळं अन्नाची नासाडी होत आहे. असं असताना अनेक मंगल कार्यालयांद्वारे उरलेलं अन्न गरजूंना वाटलं जातं. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी अनेक समाजसेवक आणि स्वयंसेवी संस्था विविध उपक्रम राबवत असतात. अशा प्रकारे काम करणाऱ्या अनेक संस्था, समाजसेवक हॉटेल्समधलं उरलेलं अन्न घेऊन जातात आणि भुकेल्या गरिबांमध्ये त्याचे वाटप करतात. त्यामुळे शिजलेलं अन्न वाया जात नाही, ते गरजू व्यक्तींच्या मुखात पडतं. हॉटेलमध्ये गेलं की घेतलेलं अन्न टाकून देणारेही सर्रास दिसतात. हेच टाळण्यासाठी पुण्यातल्या संजीव नेवे, अनिता नेवे आणि त्यांच्या टीमनं एका खास ॲपची निर्मिती केली आहे. या ॲपच्या माध्यमातून हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना त्यांचे शिल्लक असलेले अन्न शहरातील गरजू व्यक्तींना दान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लग्न समारंभात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्न बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी एका लग्न समारंभात अनोख्या पद्धतीनं जनजागृती केली. भोजन प्रसंगी कार्यकर्त्यांनी ताटात अन्न उष्टे टाकू नका, हवं तेवढंच वाढून घ्यावं अशा पाट्या हाती घेऊन उपस्थितांचं प्रबोधन केलं. त्यास वऱ्हाडी मंडळींकडून देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. 16 ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिवस म्हणून पाळला जातो. इतर दिवस जसे साजरे केले जातात तसा तो उत्सव न ठरता त्यावर अधिक गांभीर्याने, विशेषतः भारतासारख्या भूकपीडित देशांनी बघावे अशी जागतिक अन्न कृषी संघटनेची अपेक्षा आहे व त्याला दिशा देऊ शकेल असा कृती कार्यक्रमही या निमित्ताने जाहीर झाला आहे. जगातील सुमारे 17% लोकसंख्या उपाशीपोटी असून त्यातील बहुतांशी भारतासारख्या विकसनशील व इतर अविकसित राष्ट्रात आहे. या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळावे याचा विचार करताना
जागतिक अन्न कृषी संघटनेने गरिबी व भूक याबरोबर पुरेसे अन्न उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असलेल्या सरकार नामक व्यवस्था व एकंदरीत अन्नाच्या अर्थ व बाजार व्यवस्था असा सांगोपांग विचार केलेला दिसतो। 7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला। हे संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने स्वीकारले होते। हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे अन्न सुरक्षा मानक राखण्यासाठी जनजागृती करणे आणि अन्नजन्य आजारांमुळे सर्वात महत्त्वाचं आठवणी म्हणजे गरिबातल्या गरिबाची ठेवून। आज आपण खूप प्रगती केली आहे भारताने। 90 नंतर आपला वृद्धी दर हा सतत 2 आकडी म्हणजे 10% जास्त राहिलेला आहे। परंतु सकल उत्पादनात एवढी प्रगती करून सुद्धा आजही भारतात 30 कोटी लोक हे कुपोषित आहेत, भुकेली आहेत, त्यांना पुरेसे जेवायला मिळत नाही। एकंदर जगाच्या गरिबीतल्या 25% गरीब लोक भारतात राहतात। जर लहान मुलांचा विचार केला तर 0 ते 5 वयोगटातली जवळजवळ 40%हून अधिक मुलं ही कुपोषित आहेत। भारतातली 40% मुलं 0 ते 5 वयोगटातली कुपोषित आहेत। हे काय दर्शवतं? मला असं वाटतं की आपल्याला सर्वंकष रीतीने विचार करायला, आपल्या वृद्धी दराला, आपल्या धोरणांना, आपल्या अन्नविषयक धोरणांना या सर्वच बाबतीत अधिकाधिक विचार करायला लावावं, अंतर्मुख करायला लावावं असं आज चित्र आपल्याला दिसतंय। 1960-65 नंतर झालेली हरित क्रांतीने मुख्यतः तृणधान्य किंवा गहू, तांदूळ याच्यामध्ये क्रांती घडवली। आपलं उत्पादन झपाट्याने वाढलं। आज आपण भारतात उत्पादनाचा विचार केला तर आपण जागतिक क्रमवारीत अव्वल दर्जाचे आहोत। तृणधान्य आहेत, हॉर्टिकल्चर किंवा ज्याला आपण फळं, भाज्या, दूध, अंडी, मांस अशी प्रथिनं म्हणतो, त्याच्या उत्पादनातही आज आपण 2 नंबरला आहोत। असं असून सुद्धा एवढे भुकेले का, एवढे कुपोषित का, हा विचार आपल्याला करायला पाहिजे। आपण आत्तापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत का? मुळीच नाही। आपण निश्चित प्रयत्न केले, पण कुठेतरी कमी पडत आहे। याच्या पुढे जाण्याची आपल्याला गरज आहे। या वर्षीच्या जागतिक अन्न दिनाची मुख्य सूत्र आहे ते म्हणजे वातावरण चतुर शेती। अन्न सुरक्षा आणि अन्नाचं एकंदर उत्पादन याचा आणि वातावरणाचा अर्थातच खूप जवळचा संबंध आहे। अन्न तयार करण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक, संघटित आहे। वातावरण चतुर शेती हे एक नवीन संकल्पना आलेली आहे। याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच की वातावरण झपाट्याने बदलत आहे, मग आपली शेती तेवढी बदलते का? आता वातावरण, आता तापमान हे 44-45 डिग्री जात आहे, मग आपली शेती, आपली तृणधान्य त्याला टिकाव देऊ शकतील का? आपल्याकडे असे वाण आहेत का की जे असे टिकाव देतील? आपल्याकडे अशा जाती आहेत का धान्यांच्या, फळांच्या, भाज्यांच्या की ज्या अति पावसाला तोंड देईल किंवा पाऊस कमी असेल तरी सुद्धा फुलेल, फळेल, अशा जाती आहेत का? ते सूत्र लक्षात धरून आपण अधिकाधिक प्रयत्न हे उत्पादन वाढीसाठी, त्याच्याचबरोबर उत्पादन, वाढलेलं उत्पादन किंवा एकूण उत्पादन सहज उपलब्ध कसं होईल, ज्याला अवेलेबिलिटी म्हणतो, म्हणजे उत्पादन उपलब्धीसाठी, आणि तिसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अफोर्डेबिलिटी, की हे उत्पादन सर्वसामान्यांना कसं परवडेल, या तिन्ही दृष्टीने आपल्याला विशेष प्रयत्नांची गरज आहे। माझी खात्री आहे की आपले सुज्ञ दर्शक आणि एकंदरच सरकारी यंत्रणा या बाबतीत जास्तीत जास्त विचार करतील आणि पुढच्या जागतिक अन्न दिनासाठी आपण आपली कुपोषित जनता कमी झालेली आकडेवारी दाखवू शकू अशी मला खात्री वाटते। धन्यवाद। प्रेक्षको,
यावरूनच आपल्याला कळालं असेल की आजच्या या जागतिक अन्न दिवसाचं महत्त्व किती आहे. कारण असंख्य पाहतो की रस्त्यावर भिकारी फिरत असतात, मुलं फिरत असतात. म्हणजे अन्नाची एकीकडे होणारी नासाडी आणि एकीकडे उपासमार, कुपोषण यामुळे बरीच मुलं मरत आहेत. तर चला आपण कण कण साठवूया. म्हणजे या कणाचं जे काही महत्त्व आहे ते प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला जितकं गरजेचं आहे तेवढंच अन्न ताटात घेतलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे अन्न व्यर्थ घालवलं नाही पाहिजे. आणि आपण स्वयंपाक करताना सुद्धा जेवढा आपल्याला आपल्या घरात व्यक्ती असेल त्या पद्धतीनं आपण स्वयंपाक देखील बनवणं गरजेचं आहे. कारण जे काही होणारं मात्र आहे तर त्याच्यामुळं हे अन्न वेस्टेज जातं. तर या आजच्या या जागतिक अन्न दिवसानिमित्त हा मोलाचा संदेश खास तुमच्यासाठी आहे. आणि असे बरेच स्पेशल शो घेऊन येते मी तुमच्यासाठी की ज्यामध्ये आपणाला वेगवेगळे स्पेशल शो तर पाहायला मिळतातच. या व्यतिरिक्त नवदुर्गा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल करतं. या व्यतिरिक्त आपल्याला शारदोत्सव की जो असंख्य महिला मुलींचा हा कार्यक्रम आहे तो देखील पहा. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया मायटीव्ही चॅनल.